नमस्कार, पुढारी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। मी सचिन जिरे। आज आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामधील महायुती मधला तिढा जो अजूनही कायम आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि तत्पूर्वी आपण इतर पक्षांनी कुणाकुणाला उमेदवारी दिली आहे ते देखील आपण पाहणार आहोत। तर महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी मिळालेली आहे, तर एमआयएम पक्षाकडून इम्तियाज जलील यांना उमेदवारी मिळालेली, तर वंचितने देखील आपला उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे। अफसर खान यांच्या रूपाने वंचितने मुस्लिम चेहरा या ठिकाणी दिलेला आहे। तर महायुतीमध्ये अजूनही उमेदवारांचा भिजत घोंगड कायम आहे। शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे, राजेंद्र जंजाळ, माजी आमदार नितीन पाटील, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील, तर भाजपकडून मंत्री भागवत कराड व अतुल सावे हे इच्छुक आहेत। युती व महायुती दरम्यान गेली 33 वर्ष छत्रपती संभाजीनगरचा हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडेच होता सातत्याने। मात्र या 33 वर्षामध्ये कोण कोण इथून खासदार झालेला आहे आणि कुणाकुणाला महायुती असेल युतीमध्ये ही जागा सुटली आपण पाहूयात। 1991 मध्ये शिवसेनेचे मोरेश्वर सावे यांना उमेदवारी मिळाली होती, ते या निवडणुकीत विजयी झाले होते। तर 1996 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीकडून या ठिकाणी प्रदीप जयस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली होती। या निवडणुकीत प्रदीप जयस्वाल यांचा विजय झाला होता आणि यानंतर 1998 मध्ये लोकसभा निवडणूक झाली होती आणि लोकसभा निवडणुकीकडून युतीकडून पुन्हा शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल यांनाच उमेदवारी देण्यात आली होती। मात्र यावेळी शिवसेनेचे जयस्वाल यांचा काही हजार मतांनी पराभव झाला व रामकृष्ण बाबा पाटील जे काँग्रेसचे उमेदवार होते ते विजयी झाले होते। आणि वर्षभरानंतरच 1999 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीकडून शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आणि चंद्रकांत खैरे यांचा या निवडणुकीमध्ये विजय झाला होता। यानंतर 2004 ची निवडणूक असेल, 2009 ची निवडणूक असेल, 2014 ची निवडणूक असेल, सलग 4 वेळा चंद्रकांत खैरे हे महायुतीकडून छत्रपती संभाजीनगर लोकसभेमधून निवडून आले होते। मात्र 2019 च्या निवडणुकीत 5व्यांदा महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार म्हणून चंद्रकांत खैरे यांनाच उमेदवारी देण्यात आली होती। मात्र या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा धक्कादायक पराभव झाला व एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा या निवडणुकीत विजय झाला होता। आत्ताचा छत्रपती संभाजीनगर व पूर्वीचा औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ युती व महायुतीचाच उमेदवार शिवसेनेचाच असल्याचं चित्र आहे। मात्र यावेळेस चित्र बदलेल अशा शक्यता देखील वर्तवण्यात येत आहेत। जर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ आजपर्यंत युती असो व महायुती यामध्ये शिवसेनेचाच गड राहिलेला आहे आणि आजपर्यंतच्या सर्व निवडणुका जवळपास शिवसेनेच्या उमेदवारांनीच लढलेल्या आहे आणि 2019चा अपवाद वगळता त्यांना विजय देखील या मतदारसंघातून मिळालेला आहे। जर आपण या मतदारसंघाबाबत विचार केला तर जवळपास शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर आता या लोकसभा मतदारसंघावर भाजपकडून देखील दावा करण्यात येत आहे। तर शिंदेंच्या शिवसेनेकडून दावा करण्यात येत आहे हा आमचा बालेकिल्ला आहे आणि हा आम्ही सोडणार नाही अशा पद्धतीचा आग्रह देखील आहे। मंत्री भागवत कराड हा मतदारसंघ गेली अनेक वर्षे पिंजून काढत आहेत। केंद्राच्या योजना असतील किंवा पक्ष संघटनातील कामे किंवा विकास कामे असतील, खेडोपाडी फिरून ते कार्यक्रम करीत आहेत। लोकसभा निवडणुकीसाठी मी छत्रपती संभाजीनगरमधून इच्छुक असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलेलं आहे, यापूर्वीच जाहीर केलेलं आहे। आणि आपण जर पाहिलं तर भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांची देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा झाली। शहा जेव्हा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते त्यावेळेस संभाजीनगरच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे, देशाच्या विकासासाठी मोदींचे हात बळकट करा व असे आवाहन केले व त्यानंतर पुढे बोलताना छत्रपती संभाजीनगरमधून एक कमळ मोदींना द्यावा अशा पद्धतीचं आवाहन देखील त्यांनी केलं। यानंतर आता हा शिवसेनेचा पारंपरिक असलेला छत्रपती संभाजीनगर मतदारसंघ भाजप लढवेल की काय अशा चर्चा सुरू झाल्या होत्या आणि त्या चर्चेच्या काही दिवसानंतरच भाजपने देखील या जागेवरती दावा केलेला आहे। आमचं बूथ संघटन मजबूत असल्याचं आणि आमच्या पक्ष संघटन या मतदारसंघामध्ये मजबूत असल्याचं सांगत भाजपने देखील दावा केलेला आहे। मात्र भाजपने नेमकी दावा करायची हीच वेळ का निवडलेली आपण त्यावर देखील नजर टाकूयात, आपण पाहूयात। सर्वात काही कारणं आहेत, आपण त्या असू शकतात। सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर हे आजपर्यंत शिवसेनेचं गड राहिलं आहे व लोकसभेचं पारंपरिक मतदारसंघ देखील आहे। शिवसेनेत सर्वात मोठी फूट छत्रपती संभाजीनगरमध्ये पडली होती।
2 मंत्र्यासह 5 आमदार ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत गेले होते। शिवसेनेची ताकद विभागली गेली। भाजपला मोठा भाऊ होण्याची यामुळे संधी आलेली, कारण की आजपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासामध्ये शिवसेना हाच मोठा भाऊ राहिलेला आहे आणि आतापर्यंत जिल्ह्यात भाजप लहान भाऊ आणि शिवसेना मोठा भाऊ असे राजकीय समीकरण असायचे। शिवसेनेच्या विभागलेल्या ताकदीचा व ठाकरेंच्या शिवसेनेच्या मवाळ हिंदुत्वाचा फायदा घेऊन मराठवाड्यातील हिंदुत्ववादीमध्ये आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न भाजपने अलीकडच्या काळात केलेला आहे। त्यात बऱ्या प्रमाणात ते यशस्वी देखील झालेले आहे। त्यामुळे एक दावा करण्याचा हा देखील एक प्रमुख कारण असू शकतो। त्याचबरोबर शिवसेनासह मित्र पक्षांची तडजोड करून लोकसभेची जागा भाजपच्या वाट्याला आली तर छत्रपती संभाजीनगरमधून यश मिळण्याची चिन्हे भाजपला दिसत आहेत। तर ही मते भाजपकडे आल्यास लोकसभेवर भाजपला यश मिळू शकतो। मात्र सध्याचं चित्र जर पाहिलं तर विधानसभेच्या 9 जागांवरती देखील भाजपला याचा फायदा होऊ शकतो आणि त्यांचे आमदार देखील जास्त निवडून येऊ शकतात। त्यामुळे आता जर लोकसभेच्या जागेवर दावा केला तर विधानसभा ही सोपी जाईल अशा पद्धतीचं एक गणित देखील भाजपकडून असू शकतं। तर विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा फायदाही होऊ शकतो अशा पद्धतीचा सर्व काही गणित मांडली जात आहे। यासह मनपा निवडणुकीत देखील भाजप मोठा भाऊ म्हणून जिल्ह्यात राहू शकेल आणि मनपावर देखील भाजपचा डोळा असू शकतो। तर युतीतील समीकरण बदलण्याची चिन्हे आता तरी दिसत असली तरी शिवसेना शिंदे गट आग्रही आहे या छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी। आणि जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा कुठल्याही मित्र पक्षाला सोबत न घेता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून स्वतंत्र अशी मोठी सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये घेण्यात आली। सांस्कृतिक मंडळ मैदानावरती ही स्वतंत्र सभा घेण्यात भाजप यशस्वी देखील झाला आणि गर्दी जमवण्यामध्ये देखील यशस्वी झाला। मराठवाड्यात युतीची मोठी ताकद आहे, मात्र शिवसेनेमध्ये पडलेली उभी फुटीमुळे ताकद विभागली गेलेली आहे आणि याच विभागली गेलेल्या ताकदीचा फायदा घेऊन आता भाजप छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यात मोठा भाऊ होऊ पाहत आहे। महायुतीमधील छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरचा तिढा का सुटत नसावा याची काही कारणं आहेत, ते आपण पाहूया। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ हा गेली अनेक वर्ष शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आग्रही आहे, कारण की बाळासाहेब ठाकरे यांचा हा आवडता शहर होता आणि मुंबईनंतर सर्वात जास्त यश मिळणारं शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरकडे शिवसेने नेते बघतात। त्यामुळे हा मतदारसंघ त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर या मतदारसंघांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे। तर पक्षात बंडखोरी होऊ नये, पक्षात नाराजीचा सूर पसरू नये, त्यामुळे कुठेतरी ही उमेदवारी घोषित करण्यामध्ये वेळ लागू शकतो। तर दुसरीकडे भाजप देखील या जागेवरती आग्रही आहे। भाजपने गेली अनेक वर्ष या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे। स्वतः अमित शहा यांची सभा देखील या ठिकाणी झाली आहे। त्यामुळे कुठेतरी भाजपकडून देखील दबाव तंत्राचा वापर केला जाऊ शकतो। दुसरी जागा देऊन ही जागा मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो। त्यामुळे दोन्ही पक्ष हे आग्रही असल्याने कुठेतरी ह्या जागेचा तिढा सुटत नसल्याचं चित्र आहे। तर एकंदरीत जर विषय पाहिला असता तर ही जागा शिंदेंच्या शिवसेनेत सुटण्याची देखील दाट शक्यता आहे। मात्र आता जर उमेदवार घोषित केले तर दोन्ही पक्षांमध्ये नाराजी वाढेल आणि बंडखोरी देखील होऊ शकते, ही भीती दोन्ही पक्षांना असल्यामुळे ऐनवेळी या लोकसभेचा उमेदवार जाहीर होऊ शकतो अशी देखील शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। मात्र ही कारणं जरी असली तरी महायुतीचा तिढा काही सुटेना। मात्र महायुतीमधला उमेदवार कोण असेल आणि तो कधी घोषित होईल याची चर्चा मात्र जोरात आहे।